नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2026 मध्ये आपण 12वीची परीक्षा देत आहात का? तर या परीक्षेत अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भातलं अभ्यास कसा करायचा याचे टेक्निक आपण खूप साऱ्या आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर आणखी एक महत्त्वाची टेक्निक पुन्हा एकदा आपण घेऊन आलेलो आहोत. जर तुम्हाला ही परीक्षा चांगल्या मार्काने, चांगल्या गुणांनी आणि खूप सोप्या पद्धतीने जर द्यायची असेल आणि चांगले गुण मिळवायचे असेल, तर तुम्हाला काय करावं लागेल? काही नाही. यापूर्वी बोर्डाच्या जेवढ्या काही प्रश्नपत्रिका तुमच्याकडे उपलब्ध असतील, त्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करावा लागेल. कारण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जे असतात, त्यामधून बोर्ड नेमकं कशा पद्धतीचे प्रश्न विचारतं, कोणते प्रश्न विचारतं, याविषयीचा अभ्यास आपल्याला समजतो आणि त्याच्या आधारे तयारी करून जर गेलात, तर नक्की अभ्यास कसला करायचा आणि कसा करायचा याची आयडिया येऊन जाते. तर अर्थशास्त्र या विषयात आपण ऑक्टोबर 21 पासून ते आत्ता जुलै 25 पर्यंत जेवढ्या परीक्षा झाल्या त्या सगळ्या परीक्षांचे क्वेश्चन पेपर तुमच्यासमोर घेऊन आलो आहे आणि तेही अगदी प्रश्नांवाईज घेऊन आलेलो आहोत. म्हणजे तुम्हाला ही बोर्ड परीक्षा 26ची अतिशय सोपी जाणार आहे. तर चला सुरू करूयात. ऑक्टोबर 21 ते जुलै 25 पर्यंतच्या आत्तापर्यंत आलेल्या प्रश्नांचा अभ्यास. मग आज आपण कोणता प्रश्न घेतला आहे? प्रश्न क्रमांक 2 अ. खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. तर यामधली मी उदाहरणं सांगतो आणि हेच उदाहरणं कशा पद्धतीने रिपीट होतात की वेगवेगळे उदाहरणं येतात याचा आपल्याला अभ्यास करता येईल. पहिले उदाहरण दिले, माधवने एका कुटुंबात होणाऱ्या मासिक खर्चाची माहिती गोळा केली. 2. पूजाने वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. 3. भारतात साबण उत्पादनाच्या अनेक कंपन्या आहेत. 4. रमेशने शेअरच्या किमतीचा निर्देशांक तयार केला. आणि 5. साखरेच्या किमतीत 50% घट झाली व साखरेच्या मागणीत 50% वाढ झाली. उदाहरणं फक्त पाहू नका, लक्षात घ्या. पुढच्या परीक्षांमध्ये याच्यावरतीच असेच प्रश्न आहेत का ते आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे अभ्यास करायला सोपं जाईल. सलमानने हिवाळ्यात तिच्या वडिलांसाठी स्वेटर खरेदी केलं. सेम असाच प्रश्न होता आधीच्या याच्यात. पुन्हा संख्येचे उत्पन्न 50% वाढल्यामुळे उपभोग्य वस्तूंच्या मागणीत 50% वाढ झाली. परत 50% टक्केवारीतली मागणी आणि किंमत यांचा संबंध आहे, उत्पन्नाचा आहे इथं फक्त. आणि त्याला दरमहा राज्य शासनाकडून 15,000 रुपये निवृत्ती वेतन मिळते. जॉन त्याच्या मोबाईलच्या कारखान्यात 5 मोबाईलचे उत्पादन 50,000त करतो. 6वा मोबाईलचे उत्पादन केल्यावर त्याला एकूण खर्च 58,000 येतो. समीरने आपल्या कारखान्यातील कामगारांना वेतन आणि बँकेला कर्जाचे व्याज दिलेले आहे. नेक्स्ट पुढचं प्रश्न आहेत. 1. आशाने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. पहिलं प्रकरण आहे. मिठाच्या किमतीत 10% वाढ झाली तरी रमेशने मिठाच्या मागणीत कोणताही बदल केला नाही. मागणीची लवचिकता आहे. 4,000 किलोग्रॅम तांदूळ उत्पादनापैकी शेतकऱ्यांनी 40 दर असताना 1,000 किलो तांदूळ बाजारपेठेत विक्रीस आणला. पुरवठ्याचं प्रकरण आहे. शोभाने देशातील 2019-20च्या आर्थिक वर्षातील सर्व अंतिम वस्तू व सेवांचे आर्थिक मूल्यासंबंधी माहिती गोळा केली. प्रकरण राष्ट्रीय उत्पन्नाचं आहे. राष्ट्रीय उत्पन्नासारखीच सर्व अंतिम वस्तू व सेवांचं मूल्य आहे म्हटल्यावर राष्ट्रीय उत्पन्नच विचारात घ्यावं लागेल. त्यानंतर लुसीने 1 वर्ष कालावधीत ₹1,00,000 बँक ऑफ इंडियाच्या शाखेत एक रकमी भरणा केला. नाणे बाजार भांडवल बाजाराचं प्रकरण आहे. नेक्स्ट पाहूयात पुढं. एका टेबल विक्रेत्याने 2,000 प्रति टेबल याप्रमाणे 15 टेबलची विक्री केली. त्यापासून त्याला 3,000 रुपये मिळाले. पुरवठ्याचं प्रकरण. इंग्लंडने भारतातून कापसाची आयात केली व त्यापासून कपडे तयार करून ते मलेशियाला पाठवले. प्रकरण 10. विदेश व्यापार. अशोकने आपल्या उत्पन्नातून उत्पन्न व संपत्ती कर भरला. सार्वजनिक वित्त व्यवहार. राजूचे वडील त्याचे पैसे देशातील व देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्हीही दीर्घ मुदतीच्या निधींच्या बाजारपेठेत गुंतवतात. नाणे बाजार भांडवल बाजार प्रकरण आहे. गरीब व्यक्तीला कार घ्यावी शकते. मागणीचं प्रकरण आहे. आता प्रकरण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल.
कारण प्रत्येक उदाहरणात नावं चेंज होतात आणि स्वरूप बदलते, तुमच्या लक्षात येणार नाही कुठली प्रकरणं आहेत म्हणून. नेक्स्ट पुढचं पहा. सविताने एका विशिष्ट उद्योगातील वैयक्तिक उत्पन्नाची माहिती गोळा केली. वैयक्तिक उत्पन्न प्रकरण 1. भारताने इराणकडून पेट्रोल खरेदी केलं. विदेश व्यापार प्रकरण 10. प्रकाशला राज्य शासनाकडून दरमहा निवृत्तीवेतन मिळते. राष्ट्रीय उत्पन्न. मिठाची किंमत 20 रुपयावरून 50 झाली. मिठाची मागणीत कोणताही बदल. मागणीची लवचिकता. मीनाने एक रकमी 1,50,000 एका वर्षाकरिता बँकेत ठेवले. नाणे बाजार, भांडवल बाजार. नेक्स्ट पुढची प्रश्नपत्रिका, त्याच्यातली उदाहरणं. मनीषाने एका वही पेनचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. प्रकरण 1. रघुचे वडील त्याचे पैसे देशातील देशाबाहेरील एकत्रित समभागात गुंतवतात. प्रकरण नाणे बाजार, भांडवल बाजार. कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचे केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. मागणीचं प्रकरण आहे. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. प्रकरण 10. विदेश व्यापार. जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा निवृत्तीवेतन मिळते. राष्ट्रीय उत्पन्न. नेक्स्ट, सफरचंदाची किंमत 10% कमी झाली. विनयने सफरचंदाच्या मागणीत 10% वाढ केली. मागणीची लवचिकता. रमाकांतने आर्थिक वर्ष 2021-22 80,000 उत्पन्न कर भरला. हे आहे भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार. माधुरीने 1 लाखाची एकरकमी बँकेत ठेवले. नाणे बाजार, भांडवल बाजार. सुनीताला राज्य शासनाकडून दरमहा 30,000 रुपये निवृत्तीवेतन. हा प्रश्न तर मला वाटतं 4थी वेळ आहे. फक्त नावं बदललेत आणि निवृत्तीवेतन मिळते. तसेच्या तसं आहे, आकडेवारी बदलते. भारताने इराणकडून पेट्रोलियम पदार्थ खरेदी केला. हाही प्रश्न रिपीट होतो आहे. भारतातून इतर देशांकडं किंवा भारतातल्या भारतात अशा पद्धतीची खरेदी विक्री आपल्याला व्यापार दिसतो आहे. 10वं प्रकरण आहे. यानंतर नेक्स्ट, अभिजितला 15 खुर्च्या विकल्यानंतर 3,000 रुपये मिळतात प्रति खुर्ची. त्याला 200 प्रति प्राप्ती होते. पुरवठ्याचं प्रकरण आहे. राजारामने 25 क्विंटल गव्हाचे उत्पादन आपल्या शेतीत घेतले. त्यापैकी 2 क्विंटल गहू स्वतःच्या कुटुंबासाठी बाजूला काढला. राष्ट्रीय उत्पन्न. राणीने भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाची माहिती अभ्यासासाठी संकलित केली. प्रकरण 1. अमरने आपली चहाची गरज भागवण्यासाठी दूध, साखर, चहा पूड यांची एकत्रित मागणी केली. मागणीचे विश्लेषण. प्रकरण 3. सुनीता मॅडमने आपल्या फळ्यावर लिहिण्याची गरज खडूचा वापर करून पूर्ण केली. प्रकरण 2. उपयोगिता. म्हणजे प्रकरण 2, प्रकरण 1, प्रकरण मागणीची लवचिकता, राष्ट्रीय उत्पन्न, सार्वजनिक वित्त व्यवहार, नाणे बाजार आणि शेवटचं प्रकरण 10वं विदेश व्यापार. ह्या प्रकरणांवरती सतत प्रश्न विचारले जात आहेत. त्यानंतर नेक्स्ट, राजूने भारतीय अर्थव्यवस्थेतील एकूण उपभोग, एकूण बचत, एकूण गुंतवणूक यांची माहिती गोळा केली. प्रकरण 1. एक वस्तूच्या किमतीत 20% वाढ झाली. एक वस्तूच्या मागणीत 20% घट झाली. मागणीची लवचिकता. स्वराला महाराष्ट्र शासनाकडून दरमहा निवृत्तीवेतन. निवृत्तीवेतन आता 8,000 मिळत आहे. पण सतत निवृत्तीवेतनावरती प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या. तुषारने 1 लाख एकरकमी बँकेत ठेवले. हेही सतत आलेले पाक. आकडेवारी बदलली, माणसाचं नाव बदललं, पण बँकेत जमा केलेले आहेत, एकरकमी जमा केलेले. सेम उदाहरण आहे. कागदाच्या किमती स्थिर असूनसुद्धा कागद बनवणाऱ्या कारखान्यातील तांत्रिक अडचणीमुळे शरदला कमी कागदाचा पुरवठा करावा लागला. पुरवठ्याचं प्रकरण आहे. जे रिपीटले त्याच प्रकरणांवरती प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, आज आपण संकल्पना ओळखा हा जो प्रश्न 2 होता त्याच्यावर आलेले प्रश्न पाहिले. आणि हा 5वा भाग जो आपण घेणार आहोत तो आहे फरक स्पष्ट करा. प्रश्न क्रमांक 2 मधला ब. याच्यावरती आपण नेक्स्ट पुढचा व्हिडिओ बनवणार आहोत. म्हणजे कोणते फरक येऊन गेले हे सगळे फरक आपण विचारात घेणार आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने मला तर एक आयडिया येऊन गेली की कोणते प्रश्न आणि कशा पद्धतीचे प्रश्न आहेत
हे जर तुम्ही पाहून ठेवले तर ह्याच्यातले 1-2 जरी रिपीट झाले तर आपल्याला 3च सोडवायचे असतात. रिपीट 2-3 जरी झाले तरी 2-3 प्रश्न आपल्याला सोडवण्यापुरतेच डायरेक्ट याच्यातले येऊ शकतात. नवीन कोणताही एखादा प्रश्न येऊ द्या, आपण तो सोडवणारच नाही. जे अभ्यास केले त्याच्यातले जेवढे असतील तेवढे तुम्हाला सोडवता येतात. किती सोपं काम झाले तुमच्यासाठी. त्यामुळे ह्या जुन्या प्रश्नपत्रिकांचा अंदाज घ्या. प्रकरणं कोणती, प्रश्न कसे रिपीट होतात आणि कसे विचारले जातात हे तुम्हाला या ठिकाणी कळते. तर मला वाटतं आपल्या सर्वांनाच ह्या ठिकाणी आयडिया आली असेल असं गृहीत धरतो. आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. परंतु मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांच्यापर्यंत देखील ही माहिती पोहोचेल आणि त्याचा फायदा आपल्यालाही बोर्ड परीक्षेमध्ये जर त्या मित्राला प्रश्नाचं उत्तर आलं तर त्याची मदत काही वेळेस आपल्याला होऊ शकते. म्हणून फक्त तुम्ही एकट्यानेच अभ्यास करून बोर्ड परीक्षेला जाऊ नका, मित्रालाही अभ्यास करून यायला सांगा. दोघांच्या मदतीने त्या ठिकाणी काही जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच त्याचा फायदा करून घेता येईल. म्हणून एकमेकांना मदत करा. जशी मी तुम्हाला करतो तसे तुम्ही त्यांना करा. आपण सगळे मिळून ही परीक्षा चांगल्या पद्धतीने हँडल करू आणि चांगले गुण मिळूयात. चला, तुम्हाला सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. या ठिकाणी व्हिडिओ थांबूया. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.